तुर्कस्तानकडून पाकिस्तानला केवळ शस्त्रच नाही तर ती चालवण्यासाठी सैनिकही पाठवलेले होते। ऑपरेशन सिंदूरमध्ये 2 तुर्की सैनिकही मारले गेल्याची सूत्रांची माहिती। भारत आणि पाकिस्तान डीजीएमओंची पुन्हा एकदा बातचीत। दोन्ही देशांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू। पाकिस्तानी उपपंतप्रधान इशाक दार यांचं वक्तव्य। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची तालिबान्यांसोबत चर्चा। अफगाणने केलेल्या पहलगाम हल्ल्याचा निषेध। भारताकडून या निषेधाचं स्वागतही करण्यात आलंय। भारत अफगाणिस्तान संदर्भातल्या खोट्या बातम्या फेटाळल्याचं सुद्धा स्वागत। पाकिस्तानच्या या भोलारी हवाई तळावरती 4 ब्राह्मोस क्षेपणास्त्रांनी भारताने हल्ला केला। पाकिस्तानच्या माजी हवाई दल अधिकाऱ्याकडून हे मान्य करण्यात आलं। मोठ्या संख्येने पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू। भारत पाकिस्तानमध्ये शांतता राहावी यासाठी भारतासोबत चर्चा करण्यासाठी तयार। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचं वक्तव्य। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज गुजरातमधल्या एअरबेसला भेट देणार। पाकिस्तानी सैन्याने भुज एअरबेसचं नुकसान करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला। ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी पंतप्रधानांनी संसदेचं 1 दिवसीय विशेष अधिवेशन बोलवावं, काँग्रेसची मागणी। या संदर्भामध्ये आज राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार। कर्नल सोफियानवरील वादग्रस्त टिप्पणीच्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये विजय शहा यांच्या याचिकेवरती सुनावणी। विजय शहा यांनी एफआयआर विरुद्ध दाखल केली आहे याचिका। मंत्री विजय शहांचं कर्नल सोफियानच्या विरोधामधील वक्तव्य हे घृणास्पद। हा संपूर्ण भारतीय सैन्य दलाचा अपमान। विजय शहांची मंत्रिपदावरून आणि भाजपमधून हकालपट्टी करण्याची सामनातून मागणी। पाकिस्तानच्या पंतप्रधानांची कामरा हवाई दलाच्या ऑपरेशन तळाला भेट। भारताच्या हल्ल्याबद्दल जगाला कळू नये यासाठी घरामध्ये कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती। जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये मारले गेलेले 3 दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनचे हिजबुलकडून निवेदन जारी करत मान्य। भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ शिवसेनेकडून राज्यभरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन। 18 ते 24 मेच्या दरम्यान मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व आणि पश्चिम विदर्भ या सर्व ठिकाणी शिवसेनेची तिरंगा रॅली। बीडमधल्या अंबाजोगाईमध्ये आमदार नमिता मुंदडांच्या नेतृत्वामध्ये तिरंगा रॅली। नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा तसंच नागरिकांचा मोठ्या संख्येनं रॅलीमध्ये सहभाग। बाळासाहेब ठाकरेंनी अमित शहांवरती उपकार केले, नरकातला स्वर्ग या पुस्तकामधून खासदार संजय राऊत यांचा खळबळजनक दावा। गुजरात दंगल प्रकरणी शहा संकटामध्ये असताना बाळासाहेबांनी त्यांना वाचवल्याचा पुस्तकातून दावा। गुजरात दंगलीच्या प्रकरणी बाळासाहेबांच्या एका फोननं अमित शहांच्या जीवनातल्या राजकीय प्रवासातल्या अडचणी दूर झाल्या। संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकातला दावा। गोध्रा कांडामध्ये मोदींना अटक करू नये यासाठी शरद पवारांनी भूमिका घेतली। कॅबिनेट बैठकीमध्ये पवारांनी मांडलेल्या प्रस्तावाला मूकसंमती मिळाली आणि मोदींची अटक टळली। राऊतांचा पुस्तकातून दावा। बाळासाहेबांनी ज्यांना मदत केली ते अमित शहा, शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांशी निर्घृणपणे वागले। राऊतांचा हल्लाबोल। पवारांच्या उपकारांचे मोदींनी किती स्मरण ठेवलं हे सगळ्या जगाने पाहिल्याचा सुद्धा हल्लाबोल। आम्ही आजही खऱ्या शिवसेनेच्या सोबत आहोत, काँग्रेसच्या मांडीवरती बसलेल्या सेनेसोबत नाही। संजय राऊत यांच्या पुस्तकावरती प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांची टीका। अजूनही खूप काही लिहिता आलं असतं, मात्र आपण मर्यादा पाळल्या। संजय राऊतांची पुस्तकातल्या लिखाणावरती प्रतिक्रिया आणखी लिहिलं असतं तर हाहाकार माजला असता, असंही वक्तव्य। बाळासाहेब आणि शिवसेनेने केलेल्या मदतीची शहांनी पक्ष फोडून परतफेड केली। संजय राऊत यांचा हल्लाबोल। संजय राऊतांच्या पुस्तकाची स्क्रिप्ट ही मनाने लिहिलेली सिनेमाची स्क्रिप्ट वाटते। संजय शिरसाट यांचं टीकास्त्र। राऊतांचं लिखाण हास्यास्पद असल्याची ही टीका। एमसीए कडून वानखेडेवरती शरद पवार स्टँडची उभारणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज उद्घाटन। या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावरती येणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याच्या प्रश्नावरती आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा। क्रांती चौक गुलमंडीपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार।
अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंमुळे संभाजीनगरचा पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाहीये. संदीपान भुमरेंचे आरोप. पाणी प्रश्नावरून मोर्चा काढणारेच खरे लबाड आणि ढोंगी असल्याचा भुमरेंचा टोला. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेच्या कथित एन्काउंटरचं प्रकरण. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली नवी एसआयटी स्थापन. संजय राऊत मानहानीच्या प्रकरणामध्ये नितेश राणेंच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट. माझगाव कोर्टाचा निर्णय. पुढील सुनावणीसाठी 2 जून रोजी राणेंना न्यायालयामध्ये उपस्थित राहण्याचे आदेश. राज्य सरकारनं वाळूविषयक धोरण लागू केलेलं असताना सुद्धा राज्यामध्ये सर्वत्र वाळू माफियांचं राज. मंत्री आशिष जयस्वाल यांचा सरकारला घरचा आहेर. वैनगंगा नळगंगा प्रकल्पामध्ये वरुड, मोर्शी, काटोल, नरखेड या तालुक्यांचा समावेश करावा. माजी मंत्री अनिल देशमुख यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्र लिहून मागणी. या क्षेत्रामधील भूजलाची पातळी वाढवण्याच्या संदर्भात विचार करण्यासाठी पत्र. भंडारा जिल्ह्यामधील मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदार यादीमध्ये आमदार नरेंद्र भोंडेकरांचं नाव वगळल्यामुळे नाराजी. बँक प्रशासनानं योग्य निर्णय न दिल्यास भोंडेकरांकडून आंदोलन करण्याचा इशारा. अलिबागमधील मूकबधीर मुलांच्या शाळेचं काम संथ गतीनं. जिल्हा परिषदेकडून 2,46,00,000 रुपयांचा निधी मंजूर. मात्र तरीही काम अर्धवट. मुलं घेतायत भाड्याच्या खोलीमध्ये शिक्षण. पनवेल कळंबोलीच्या दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक. कळंबोली रेल्वे उड्डाणपुलावरती गर्डर उभारण्यासाठी मध्यरात्री 2 ते पहाटे 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. मंगलोर एक्सप्रेस आपटा स्थानकावरती थांबवली जाणार. बेस्टनं भाडेवाढ केल्यामुळे प्रवाशांच्या संख्येमध्ये घट झाली आहे. तरी सुद्धा बसच्या उत्पन्नामध्ये काहीशी वाढ होतीये. भाडेवाढीमुळे उत्पन्नामध्ये 85 लाख ते 1 कोटी रुपयांची भर पडली आहे. उन्हामुळे मुंबईमधल्या विजेच्या मागणीमध्ये चांगलीच वाढ होतीये. त्यामुळे तातडीने मुंबईची विजेची गरज भागवण्यासाठी 2 कंपन्या 420 मेगावॅट वीज काहीशा महागड्या दराने खरेदी करणार आहेत. समृद्धी महामार्गावरील अपघातांचं प्रमाण घटवण्यासाठी मर्सिडीज कंपनीचा राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सोबत करार. या निर्णयाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.